शहांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला। अमित शहांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला। अमित शहा महाराष्ट्राचा द्वेष करतात असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर शिवसेना कोणाची याचा निर्णय जनतेनंच दिलाय असा पलटवार आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना ही शिंदेंचीच असं बन यांनी म्हटलेलं आहे। हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे। मेंढ्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष आहे। हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही तुमच्या दबावामुळे। एकनाथ शिंदे ही अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहे। संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचंय, शिवसेना कुणाची याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला आहे। कुठल्याही दबावापोटी तो घेतला नाही। सुप्रीम कोर्टात काय निकाल लागायचा तो लागेल, परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायालयामध्ये मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, हिंदुत्ववादाची आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवणाऱ्यांची आहे। यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं एकदा नाही तर 2दा शिक्कामोर्तब केले। विधानसभेला देखील तुम्हाला नाकारले, महापालिका देखील नाकारले। पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। अमित शहांनी शिंदेंचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला, तर अमित शहांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला होता असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर अमित शहा महाराष्ट्राचा द्वेष करतात असं राऊतांनी म्हटलंय। तर शिंदेंची शिवसेना हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे। मेंढ्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष आहे। हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही तुमच्या दबावामुळे। एकनाथ शिंदे ही अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहे। अमित शहाने जे काही वक्तव्य केलेलं ते एका अर्थानं 100% खरं आहे। म्हणून आता हा प्रश्न मिटलेला आहे। म्हणून खरी शिवसेना जी आहे ती आता लोकांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऍक्सेप्ट केली होती। संजय राऊत काय बोलत खरं तर त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे। महाराष्ट्राची संस्कृती त्याला आणखी माहित नाही, हे असंच बोलणार आहे। टेस्ट ट्यूब बेबी असला तरी ठीक आहे, पण मग याला शरद पवारचा टेस्ट ट्यूब बेबी होतं का? राहुल गांधीचा टेस्ट ट्यूब बेबी हे याचं बी थोडं का डीएनए करावं लागेलच, याला तपासावं लागेल। तर सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या ठाकरेंच्या सेनेचेच आहेत असं राऊतांनी म्हटलंय। आमची शिवसेना सोडली असं खासदारांनी जाहीर केलं नाही। काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय। हे सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेमध्ये आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश या खासदारांसंदर्भात अधिकृतपणे समोर आलेले नाही। नंबर 2, ते ज्या गटात जाऊ इच्छितात असं सांगितलं जातं त्या मिंदे गटाकडून सुद्धा हे 5, 6, 4 खासदार आमच्याकडे येणार आहेत अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही। हा एक तांत्रिक मुद्दा आहे। काही खासदार अजूनही संपर्कात आहेत। शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काही बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना। त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहे। उद्धव ठाकरे त्यांचा दौरा नागपूर यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल। 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.